महाराष्ट्राचा लाडका हिंद केसरी, बारम हिंद केसरी बकासूरच्या गोठ्यावरती काल अतिक्रमण जे आहे ते करण्यात येणार होतं, परंतु तशी घटना काही घडलेली नाही आहे मित्रांनो. बकासूर काल नाशिक मैदानामध्ये होता. अचानक मोहिल शेट यांची मुलाखत येते की जेवढे फॅन्स असतील तेवढ्या फॅन्सने बकासूरच्या गोठ्यावरती जावा. अतिक्रमण करण्यासाठी मुंबईचे बिल्डरची लोक त्या ठिकाणी, तसेच महिला असतील त्या बिल्डरांनी मध्यस्थी घातलेल्या, त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि तो दावा जो आहे साधलेला आहे की जे बकासूर त्या ठिकाणी गेला आहे म्हणजे माणसं तिथं कोण नसणार. तशाच हेतून त्या ठिकाणी ते बिल्डरचे लोक त्या ठिकाणी गेले आणि मामा ते त्या ठिकाणी, मामांना समजलं की अशी लोक येत आहेत, म्हणून मामाने लगेच पोलिसांना कळवलं. पोलिसांचा ताफा त्या ठिकाणी आला. बघितलं तुम्ही कशा पद्धतीनं बकासूरच्या गोट्यावरती काल अतिक्रमण करण्याचा जो डाव होता तो डाव धुळीस मिळालेला आहे मित्रांनो. आज बकासूरच्या मालकांची म्हणजे संतोष मामा यांची मीटिंग आहे. 10, 10:30, 11च्या दरम्यान पत्रकार परिषद आहे मित्रांनो. म्हणजे सोशल मीडियातील जेवढे न्यूज चॅनल असतील ते त्या ठिकाणी येणार आहेत. पत्रकार परिषद म्हणजे काय की संतोष मामा यांची आणि बिल्डर यांची कोर्टामध्ये त्या जागेबद्दल केस चालू आहे आणि केस जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ते बिल्डर काही करू शकत नाही आहेत. तरीही ते त्या ठिकाणी का आले हेच काय समजेना ताबा मिळवण्यासाठी. आणि त्यांनी धमकीसुद्धा दिलेली आहे की आम्ही रात्रीचं किती वाजता येणार गोठ्यावरती आणि तो माणसं घेऊन येणार, म्हणजे आता जीवाला धोका आहे आपल्या संतोष मामा यांच्या. त्यांनी सांगितले, आत्ता आमिर डांगे यांच्या चॅनलवरती मी बघितलं त्यावेळेस मामाने सांगितलं की आमच्यासुद्धा जीवाला धोका आहे. आम्ही 4-5 जणं गोठ्यावरती असतो आणि ते कधी पण कुठून येऊ शकतात, कारण की डोंगरामध्ये तो गोठा आहे आणि एवढी जास्त माणसं आली तर काय करणार आहे. 4-5 ठिकाणं वाटा आहेत येण्यासाठी. त्याच्यामुळे ते आज पत्रकार परिषद जी आहे ती घेणार आहेत न्यूज चॅनलवाले तिथे येतील. मित्रांनो, आपले जेवढे बकासूर फॅन्स असतील त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा, कारण आपल्या बकासूरचं मंदिर जे आहे त्याला टचसुद्धा नाही झाला पाहिजे मित्रांनो. या बैलगाडा शर्यतक्षेत्रातील देव आहे तो आहे, म्हणूनच हे बैलगाडा शर्यतक्षेत्र एका उंचीवरती गेलेलं आहे. त्याची क्रेजच वेगळी आहे. तो मनामध्ये जाऊन बसलेला आहे, प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाऊन बसलेला आहे, त्याच्या मनामध्ये लोकांच्या. असा आपला सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बकासूर. परंतु तुम्ही बघितलं काल अत्यंत मोठी एक बातमी वाईट आली. मैदान तुम्ही बघितलं, नाशिकचं जे मैदान चालू होतं त्या मैदानामध्ये बकासूर आणि दादा सरकार यांचा सर्जा जी आहे ती गाडी गट क्रमांक 36मध्ये पळाली आणि गाडीनं निकाल सगळ्या महाराष्ट्राने बघितला कशा पद्धतीनं घेतला. गाडीनं सुट्टाच निकाल घेतला. गाडीवरती ड्रायव्हर होते या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एक अनुभवी जॅकी ज्यांना म्हटलं जातं असे दिलीप ड्रायव्हर शिरस्वस्तीकर हे होते आणि त्यांनीसुद्धा त्यांचा अनुभव जो आहे तो झोकला. मला वाटतं ते गाडीवरती प्रथमच बसली की काय बकासूरच्या हेच काय समजेना. याच्या अगोदर जर कोण बसले असतील दिलीप ड्रायव्हर तर कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता कुठल्या मैदानामध्ये बसलेले. परंतु तुम्ही बघितलं जसा बकासूर आणि सर्जाने गट काढला, प्रेक्षकांचा ताफा त्या ठिकाणी जे आहे ते एवढा मोठा होता की बघण्यासारखा होता लोकांनो. मित्रांनो काय तो, आणि तुम्ही बघितलं बकासूर मैदानामध्ये आलासुद्धा नव्हता. बकासूरला एका गोठा होता, एक खूप मोठा फार्म हाऊस होता, त्या ठिकाणी कांदे तुम्हाला दिसत होते मागच्या बाजूला. त्या ठिकाणी जे आहे बकासूरला ठेवण्यात आलेलं होतं. मागच्या वर्षीसुद्धा सोनारपाड्याचा सोन्या आणि ते दोघेजण त्याच ठिकाणी होते आणि तिथंच बकासूरचं जे आहे त्या ठिकाणी आगमन झालं. त्या ठिकाणी गुपचूप बकासूरला ठेवण्यात आला. ज्यावेळेस मैदानात त्याची पळण्यासाठी जो 36व्या गटामध्ये येणार होता त्यावेळेस मग लॉटच्या वेळेस तिथनं एक 5 ते 10 मिनटाच्या अंतरावर तो गोठा होता. आता तिथं का ठेवला होता मित्रांनो, बकासूरला बघण्यासाठी एवढी गर्दी होते की बकासूरला बसायला आरामालासुद्धा वेळ मिळत नव्हता. त्याच्यामुळे बकासूरचा प्रवाससुद्धा खूप झाला होता, पुणे ते नाशिक. त्याच्यामुळे बकासूर उभाच होता. त्याच्यामुळे त्याला बसण्यासाठी आरामासाठी त्या ठिकाणी त्यांनी तसं केलं की मैदानामध्ये न आणण्याचा. आणि डायरेक्ट तुम्ही बघितलं बकासूर
ला आणलं. एवढा ताफामागे बकासूर ज्यावेळेस गटपात झाला, एवढा ताफामागे तिथून डायरेक्ट गटपात झाला, पुढे लगेच गाडीत भरला आणि डायरेक्ट गोठ्यावरती नेला. त्या ठिकाणी सगळ्यांची मनं खुश होती, कारण की आज एक गुलालाची मानकरी होणार होती ही गाडी, कारण की गाडीला स्पीडसुद्धा त्या पद्धतीनंच लागलेलं होतं. सर्जा दादा आणि बकासूर काय नामांकित जोड्या, या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील एक A1 जोडी आहेत मित्रांनो. आणि आज म्हणजे काल म्हटलं प्रबळ दावेदार आहे, परंतु नंतरनं बघितलं या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खूप असं मोठं नाव आहे. या बैलगाडा शर्यत क्षेत्रात तुषार सर असतील, यांचा मैदान रिपोर्टर चॅनल आहे, त्या चॅनलवरती तसेच ट्रॅव्हल विश्व आपल्या बैलगाडा शर्यत क्षेत्रात ते सुद्धा एक खूप मोठं नाव आहे त्यांचंसुद्धा. ड्रोनचे व्हिडिओ वगैरे असतात त्यांचे. मुलाखत बघितली, एकदम पायाखालची जमीन सरकली, अगदी डोळ्यामध्ये पाणीसुद्धा आलं सगळ्या लोकांच्या, की नक्की काय झालं, बकासूर सेमी का नाही पाळणार. परंतु तुम्ही बघितलं मोहित शेट यांनी सांगितलं की बळजबरीनं काही लोक बिल्डर मुंबईचे आपल्या गोठ्यावरती येत आहेत अतिक्रमण करण्यासाठी. त्याची केससुद्धा कोर्टामध्ये चालू आहे, डॉक्युमेंटसुद्धा आपल्याकडे आहेत, तरीहीसुद्धा लोक त्या ठिकाणी गेले. घरी कोण नसतानासुद्धा बघितलं मोहित शेट इकडं गोठ्यावरती आले होते, त्याचाच त्यांनी एक डोक्यामध्ये प्लॅन रचला की आता हे तिकडे गेलेले आहेत, त्याच्यामुळे आता आपण डायरेक्ट जावं. मामा एकटे आणि त्यांचे भाऊ होते, ते काय करणार आहेत, आणि पोरंसुद्धा कोण नव्हती, त्याच्यामुळे त्यांनी धावा तो साधला आणि त्याप्रकारे त्यांनी त्या ठिकाणी गेले बिल्डरचे लोक. आणि तुम्ही बघितलं लगेच मामांना ही माहिती समजतात, मामांनी पोलिसांना कॉल केला, पोलीस प्रशासनाने सुद्धा त्यांना चांगली साथ दिली. मामाने सांगितलं तांबे डांगे यांच्या मुलाखतीमध्ये. आणि बघितलं तुम्ही कशा पद्धतीनं जे आहे ते रात्री मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये असं सांगण्यात येते की बिल्डरसुद्धा त्यांची लोकं जे आहेत तो घेऊन येणार आहे असं समजते. आणि मामाने सांगितलं आहे की बघा आज मी 12 वाजता 10-11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे, त्या परिषदेमध्ये समजेल नक्की विषय कशा पद्धतीचा हँडल झाला, रात्री मीटिंगमध्ये नक्की काय विषय मांडले गेले, काय गोष्टी होत्या, काय पुढे म्हणजे मामांनी काय म्हणजे पुढे जे काय अट होत्या त्यांनी मान्य केल्या का, त्यांच्या काय अट होत्या त्या मान्य केल्या का, नक्की काय झालं प्रकरण हे आपल्याला आता सोशल म्हणजे मामांची मुलाखत गोठ्यावरती बकासूरच्या मिळेल बघायला. लवकरात लवकर जेवढी कोणी लोक असतील त्या ठिकाणी जावा. आणि सगळ्या महाराष्ट्राला एकच उत्सुकता आहे की बकासूरच्या गोठ्याला उत्सुकता, म्हणजेच बकासूरच्या गोठ्याला काही नाही झालं पाहिजे एवढंच बघायचे. कारण की ते लोक जे आहेत ते त्यांनी सांगितले कधीही येणार आहे मी रात्री म्हणून मला पण भीती वाटते. आणि बघूया आता हे प्रकरण कुठपर्यंत जातं आहे, या प्रकरणाला काय वळण मिळतं आहे. कारण की तुम्हाला माहितीच आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव एवढी लोक प्रेम करतात. रात्री 1001 लोक त्या ठिकाणी जमा झालेले होते आणि आत्तासुद्धा त्या ठिकाणी जमा होतील लोक. बघूया, ही आजची थोडीशी म्हटलं अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवावी.